अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. चला तर आजचे स्वामी संदेश बघण्यापूर्वी ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्या सर्वांचे स्वामी इच्छा आकांक्षा स्वप्न पूर्ण करो असे मी स्वामीचरणी प्रार्थना करते. आणि सर्व स्वामी भक्तांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं आहे. तुमच्या घरात यापैकी कोणती स्वामींची मूर्ती आहे ती एक मूर्ती तुम्ही निवडा. स्वामी सांगतात, आपल्या भक्तांच्या आयुष्यात एक नवीन वाट दाखवणारी आणि शक्तिशाली विचार प्रदान करणारी एक शक्ती आहे. स्वामींच्या विचारांनी आणि संदेशांनी अनेक सेवेकरी यांच्या मनात आत्मिक शांती, आनंद आणि यश प्राप्त करून दिले आहे. भक्तिमार्ग आणि निस्वार्थी लोकसेवा, प्रेम, श्रद्धा आणि सत्याच्या मार्गावर चालायला शिकवले आहे. स्वामी समर्थांचे संदेश आपल्याला आत्मशुद्धी, मनशांती आणि ईश्वराच्या सेवेत समर्पित होण्यात मदत करतात. स्वामींच्या विचारांनी कोणत्याही कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची ताकद आपल्या मनामध्ये येते. आपण सद्गुणांचा स्वीकार करून जीवनात सुख शांती आणू शकतो. स्वामींमुळे आपल्या समस्या दूर होण्यास मदत होतात. स्वामी, तुम्हीच आमचा आधार आहे. तुम्हीच आमच्या सर्व शक्तीचा आधार आहे. तुम्हीच आमचे भगवंत आहे. स्वामी सांगतात, माणसाच्या मनात श्रद्धा असेल तरच याच्यावर आमची कृपा दृष्टी कायम असते. स्वामींच्या भक्तीवर प्रेम करा, हेच तुमच्या खऱ्या भक्तीचे सार आहे. स्वामी म्हणतात, फक्त तुम्ही निस्वार्थ भावनेने काम करत राहा. चुकूनही फळाची चिंता करू नका, कारण देव वेळ आल्यावरच चांगल्या कर्माची फळं देत असतात. लोकांची सेवा करणे हा सेवेकरी धर्म आहे. तुमचे प्रत्येक कर्म आणि आयुष्य घडवत असते. मित्रांनो, खरंच सांगते, जर तुमच्या मनाला शांती हवी असेल तर स्वामींच्या चरणी शरण जावं. स्वामी म्हणतात, चुकूनही तुमच्या कर्तव्यात खंड पडू नये. तुम्ही योग्य आचरण करा, हाच तुमचा खरा धर्म आहे. स्वामी म्हणतात, भक्तांच्या सेवेतच स्वामींची खरी सेवा आहे. स्वामींच्या मते सर्वांनी सद्गुणांच्या मार्गावर चालायला पाहिजे, कारण तेच लोक सदैव यशस्वी होत असतात. प्रत्येक सेवेकरी माणसाचा आनंद हा स्वामी सेवेतच असतो. स्वामी सांगतात, दूर करा तुमच्या मनातली वासना व लोभ, हेच तुमच्या मनातील मूळ कारण आहे. मनाची शांती करायची आहे ना, तर करा मग निस्वार्थ भक्ती, लोकांची सेवा आणि आदर ठेवूनच स्वामींच्या चरणी पूर्ण विश्वास ठेवा. स्वामींवर विश्वास ठेवा आणि प्रामाणिक राहा. तुमचे कार्य नक्कीच सफल होईल. मनाची शुद्धता असली की सर्व कामे मार्गी लागतात, असे स्वामी सांगतात. सर्व काही शक्य आहे जर स्वामींवर तुमचा ठाम विश्वास असेल. स्वामी कृपा सदा सर्वदा. स्वामींच्या कृपेने आणि मार्गदर्शनाने तुम्हाला सर्व अडचणींवर मात करण्याची शक्ती मिळते. स्वामी सांगतात, लोकांचे प्रेम आणि देवावर श्रद्धा असेल तर जीवनातील सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. सर्वांनीच योग्य वर्तन आणि सात्विकता ठेवा, तुम्हाला आपोआप प्रेम मिळेल. तुम्ही भक्तीच्या मार्गावर चालण्यासाठी निस्वार्थी भावना ठेवा. साधना, तप यामध्ये सातत्य ठेवत चला, तुम्हाला याचे नक्कीच फळ मिळेल. स्वामी म्हणतात, जर दुःखाला आणि संकटांना सामोरे जायचे असेल तर आपल्यात धैर्य असणे खूप आवश्यक आहे. 108 मण्यांच्या माळेचा जप करताना मन भटकते, पण नोटांचे बंडल मोजताना मन जागेवरच असते. किती विचार करण्यासारखा प्रश्न आहे. खरंच मित्रांनो, आपण जेव्हा मण्यांचा माळ्याचा जप करत असतो तेव्हा आपल्या मनामध्ये हजार शंका येत असतात, पण जेव्हा आपण पैशाचे बंडल मोजतो तेव्हा एकदम ध्यान ठेवून मोजतो की एक कमी जास्त भरू नये. लक्षात ठेवा मित्रांनो, मग तुमचं मन स्वच्छ ठेवा. इथे हिशोब हा कमाईचा नाही तर कर्माचा होत असतो. स्वामी म्हणतात, जर तुमचे कर्म चांगले असले
की तो कधीच संपत नसतो. त्यांच्या आयुष्यात अडचणी येतात, पण त्या तात्पुरत्या असतात. त्या येतात आणि एक चांगला अनुभव देऊन जातात. परमेश्वरावर मनातून विश्वास ठेवा. तो योग्य वेळ आल्यावर एवढं काही देतो, तुम्हाला परत नाही मागायला उरतसुद्धा नाही. जीवनात समाधान शोधा आणि आनंदी राहा, कारण अपेक्षा तर कधीच संपत नसतात. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मग तुम्हाला चिंता कशाची आहे? माणूस जेवढा मनाने मोठा असतो ना, तेवढाच तो मनानेही मोठा होत जातो. स्वामींचा विचार कायम लक्षात ठेवा. मनाने मोकळे आणि स्वभावाने सरळ, पण मात्र कधीही जीभ मोकळी सोडू नका, नाहीतर शब्दांचे घात होतील. सर्व नातीगोती माझी, पण अपार निष्ठा आणि विश्वास हा माझ्या स्वामीरायांचा आहे. स्वामी म्हणतात, प्रत्येक दिवस हा शुभच असतो, फक्त गरज असते त्या दिवसाची चांगली सुरुवात करण्याची. स्वामी सगळ्यांना सांगतात, आयुष्य फक्त तुम्ही चांगले कर्म करत जा. तुमचं चांगलं करायचं काम हे स्वामी म्हणतात ते तुम्ही माझ्यावर सोडून द्या. तुम्ही माझे सर्व काही आहे. मी फक्त तुम्हाला मार्ग दाखवत राहीन. फक्त तुमच्या ठायी तुमच्याशिवाय माझे स्वामी या जगात दुसरं कोणी नाही. आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा, काही वाईट लोक अनुभव देऊन जातील आणि काही चांगली लोक साथ देऊन जातील. फक्त स्वामींवर हा तुमचा विश्वास कायम ठेवा. ते म्हणतात, लोणी पासून ताक बनवण्यासाठी ताकाला भुसवावे लागते. तसंच स्वामींचा अनुभव घ्यायचा असेल तर स्वामींचे नामस्मरण करावे लागते. कोणतेही काम असो किंवा सेवा, ते फक्त स्वतःच्या समाधानासाठी करा. त्यात तुमचा कोणताही स्वार्थ नको, तरच तुम्हाला त्याचे फळ मिळेल. तुमचं स्थिर मन हेच तुमच्या आयुष्यातलं महत्त्वपूर्ण ब्रह्मास्त्र आहे. स्वामी म्हणतात, जी लोक फक्त पैशाला मोजतात, किंमत देतात ना, त्यांच्या आयुष्यात चांगली लोक कधीच जास्त काळ टिकत नाही. स्वामी सांगतात, जीवनात झालेल्या त्रासाला विसरून पुढे जायचं असतं, पण मात्र त्यातून शिकलेला धडा कायम लक्षात ठेवायचा असतो. ते म्हणतात ना, सर्व ग्रंथ वाचल्याशिवाय संत समजत नाही आणि संत समजून घेतल्यावर भगवंत समजायला वेळ लागत नाही. स्वामी समर्था माझी आई, ठाव द्यावा पायी, तुझ्या विना आम्हा कोणी नाही. शुद्ध अंतकरणाने नामस्मरण केल्यानंतर स्वामींच्या कृपेचा अनुभव येईलच आणि नामानेच अंतरंग शुद्ध बनेल. डोळे बंद केले की स्वामी तुम्हीच दिसत असतात. संकटे आली कितीही तर स्वामी मला तुम्हीच दिसता. गुन्हेगाराने गुन्हा कितीही लपवला तरी तो मोठा गुन्हेगार होतो, परंतु गुन्हा कबूल केला तर तो सत्याचा विजय होतो. प्रत्येक चुकांची माफी ही स्वामींच्या चरणी मिळत असते, परंतु तो एकदाच मिळते, पुन्हा नाही मिळत. म्हणून लक्षात ठेवा, स्वामी म्हणतात, आपलं मन मोठं असायला पाहिजे, बाकी गोष्टी आपोआप मिळून जातात. स्वामी सांगतात, जे काही मिळाले त्याचे आभार मानावे देवाचे, मग ते चांगले असो किंवा वाईट, कारण ते आपल्या कर्माचे फळं आपल्याला मिळत असतात. स्वामी सांगतात, ठेच लागतच राहील म्हणून हिंमत हारू नका. फक्त कठीण काळात साथ देणाऱ्यांची किंमत लक्षात ठेवा. स्वामी तुम्ही साऱ्या जगाचा पालनहार आहे. तुमच्या कृपेने आम्ही सुखरूप आहोत. जिथे संपते आपले प्रयत्न, तिथूनच साथ देता स्वामी राया तुम्ही आम्हाला. स्वामी म्हणतात, कोणाच्या भरोशावर राहू नको. तुझे काय स्वतः कर, नशीब स्वतःच्या हातातच आहे. म्हणून आपण आपलं सर्व काही आपल्या हाताने करायचे असते. दुसऱ्याच्या भरोशावर राहू नये. कधी कोणाला शत्रू समजू नये, कारण आपल्याला जे हवे असते तेही मिळणे कठीण नसते. शत्रू हाच आपला खरा मित्र बनू शकतो. त्याला फक्त संधी देऊन तर बघा. खरंच आपण एखाद्याला शत्रू समजू नये, कारण एक संधी दिल्यानंतर आपल्याला आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळून जाते. नाही संधी दिली तर आपल्याला वाटते की एक संधी द्यायला पाहिजे होती. आपल्या मनात हे विचार चालूच असतात. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे कळवा आणि आपल्या चॅनलवर नवीन असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ.